कुंभमेळा. या कुंभमेळ्यातली साधू संतांची मंदियाळी, शाही स्नान, जी काही एक सुंदर ग्रहस्थिती 144 वर्षानंतर येते, त्याचा लाभ उठवण्यासाठी हिमालयाच्या कानाकोपऱ्यात ध्यानधारणा करण्यासाठी गेलेले साधू, अनेक आश्रमातील फक्त ध्यानधारणा करण्यासाठी आपला सर्वसंग परित्याग करून गेलेले साधू, नागा साधू, असे इतर अनेक संत जे की तुम्हाला 12 वर्षांनी एकदाच भेटतात, एकदाच ते आपल्या जनतेमध्ये मिसळण्यासाठी, तेही फक्त या गंगेच्या किनारी, कधी नाशिकला गोदावरीच्या किनारी असे येतात. आणि आता त्यांचा परतीचा प्रवास पण सुरू होईल. कारण कुंभमेळ्यामध्ये 12 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारी हे 2 स्नानाचे दिवस, त्यापैकी एक महाशिवरात्र, हे जनसामान्यांसाठी व्यवस्थित जागा मिळावी म्हणून हे साधू संत आपल्या परतीची वाट धरतात. कालपासून सुरुवात झाली आहे काही लोक परतीच्या मार्गावर निघण्याची. म्हणजेच आता या साधू संतांची गर्दी तुम्हाला प्रयागराजमधनं परतीच्या वाटेवर नक्कीच दिसू लागते. अयोध्येमध्ये राम मंदिर झालं, 500 वर्षांची सत्व परीक्षा या प्रभू श्रीरामचंद्राची संपली आणि यथायोग्य निर्णय लागून मंदिर स्थापित झालं. भव्य अशा या श्रीराम मंदिरानंतर 1 वर्ष कसं उलटून गेलं हे तुम्हा आम्हाला कळलंसुद्धा नाही. अतिशय सुबक अशी ही बालवयातली प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती अगदी नजरेचं पारणं फिटून जातं. म्हणून त्या मूर्तिकाराला लाख लाख कडक सॅल्यूट करतो मी. आता प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येत विराजमान झाले, तथापि अशी राम मंदिरं आणि रामाच्या निरनिराळ्या प्रकारच्या मूर्ती भारत देशात अनेक ठिकाणी छोट्या छोट्या मंदिरात स्थापित झालेल्या आहेत. त्यामध्ये काही शेकडो वर्ष पुराणी मंदिरं आहेत, काही अलीकडच्या काळात बांधलेली पण अतिशय चांगल्या मूर्ती असलेली मंदिरं आहेत. त्यापैकीच मित्रांनो मला समजलेली एक गोष्ट, आता प्रत्येकाला वाटतं की शेजारच्या घरात शिवाजी महाराज जन्माला यावेत. आता आजकाल नवीन ट्रेंड चालू आहे, प्रत्येकाला वाटतं की शेजारच्या घरातच कॅप्टन बात्राने जन्म घ्यावा, किंवा जे कोणी शहीद झालेत ना, माझा मुलगा एकुलता एक असेल तर त्याला मी देशाच्या रक्षणासाठी इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा नोकऱ्या करण्यापेक्षा कुठेतरी साधी नोकरी कर बेटा 10,000वरची, असं सांगणारे सुद्धा पालक दिसू लागले. त्याच्यामुळंच शाळांमधनं माजी सैनिकांना अवेअरनेस अबाउट आवर आर्मी, अवेअरनेस अबाउट आवर नेव्ही अँड एअरफोर्स असे काही तास घ्यावे लागत आहेत. ज्या शाळा अशा काही अनुभवी माजी सैनिकांना, अनुभवी पायलट लोकांना, अनुभवी नेव्हीमध्ये काम केलेल्या अधिकाऱ्यांना, सेवानिवृत्तीचं आयुष्य जगणाऱ्या या अधिकाऱ्यांना बोलवून 4 अनुभवाचे बोल येत्या पिढीला जर देत असतील तर त्या शाळांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण तुम्ही आम्ही नागरिकांनीच हा अवेअरनेस समाजामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. आणि मग भरतीसाठी मुलं मिळत नाहीत, म्हणूनच कदाचित अग्निवीर हा कन्सेप्ट थोडासा पुढं आला असावा असं मला तरी एक नागरिक म्हणून वाटू लागलं आहे. असो, आता ह्या सगळ्या गप्पा मारण्याचा विषय निघण्याचा काय बरं संबंध आहे या प्रभू श्रीरामचंद्रांशी. प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या पत्नीला सोडवून आणण्यासाठी युद्ध पुकारलं. आणि ज्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची वाहनं वगैरे नव्हती, त्या काळात रामसेतू बांधला आणि श्रीलंकेपर्यंत रावणाशी युद्ध पुकारून आपल्या पत्नीला सही सलामत सोडवलं.
हे आपला तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे. थोडंफार आपण शाळेमध्येच शिकलेलो आहोत. ज्यांनी जास्त वाचन केलं आहे त्यांना याच्यामध्ये सखोल माहिती आहे आणि त्यांना आत्ता मी सांगत असलेली एक सुंदर गोष्टसुद्धा नक्की माहीत असेल. भोसला मिलिटरी स्कूल नाशिक. आता मिलिटरी स्कूल म्हणजे फायरिंगचं ट्रेनिंग देणं आलं. सर्व प्रकारचं प्रशिक्षण या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि एक जांबाज सैनिक तयार केला जातो. अशा या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये एक प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर आहे. हे कदाचित नाशिक जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लोकांना नक्की माहीत असेल किंवा प्रभू श्रीरामचंद्रांचे जे निस्सीम भक्त आहेत त्यांनाही नक्कीच माहीत असेल. या देवळाची खासियत आणि इथे स्थापित झालेल्या मूर्तीची खासियत अशी आहे की आपल्या ज्या बुलेट्स असतात, फायरिंगच्या प्रशिक्षणादरम्यान वापरण्यात येणाऱ्या या गोळ्या, त्याच्या ज्या पुंगळ्या पडल्या त्या पुंगळ्या वायात जाणार. हा जो गोळीसाठी वापरला जाणारा धातू आहे, या ज्या वाया जाणाऱ्या पुंगळ्या आहेत त्या या भोसला मिलिटरी स्कूलनी गोळा करून ठेवल्या आणि मग तो धातू वितळवून अशी एक युनिक असं वाटतं की या धातूची ही एकमेव मूर्ती आपल्या भारत देशात असावी. अशी धनुष्य बाण घेतलेली, डाव्या खांद्यावरती धनुष्य आणि डोक्यावरती मुकुट, कपाळावरती मस्तपैकी असा उभा गंध, एक प्रसन्न मुद्रा आणि उजव्या हातात बाण, अशी उभी असलेली प्रभू श्रीरामचंद्रांची एक सुबक मूर्ती या भोसला मिलिटरी स्कूल इथल्या राम मंदिरात स्थापित केलेली आहे. मित्रांनो, त्या मूर्तीकडं नुसत्या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतरसुद्धा मनाला इतकी प्रसन्नता लाभली की असं वाटतं की आता एकदा नक्कीच या देवळाला आपण भेट देऊन यावं आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊन यावं. चला, जी लोक नाशिकच्या आसपास राहत आहेत त्यांना मी विनंती करेन, भोसला मिलिटरी स्कूल प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराला नक्की आपण भेट द्या. येत्या सुट्टी 2 सुट्ट्या असतील, एक सुट्टी नक्की प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी माथा टेकवण्यात नक्कीच आपला फायदा होऊ शकतो. तसेच पुणे, मुंबई, नाशिकच्या ट्रिप करणाऱ्या बऱ्याच लोकांना मी हे आव्हान करतो की अयोध्येत जायला ज्यांना जमत नाही, ज्यांच्या पालकांची वयं झाली आहेत, अशा लोकांनीसुद्धा आपल्या पालकांना जर पुण्यापासून, मुंबईपासून नाशिकला या प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला घेऊन गेलात तर त्यांनासुद्धा आयुष्य सार्थकी लागल्यासारखं नक्की वाटेल. असंच या मूर्तीचं दर्शन आहे. जय श्रीराम.